नरकामध्ये कोण कोण जाणार आहे, कोणते कोणते लोक नरकात जाणार. प्रेज लॉर्ड. कोणते कोणते लोक असे लोक आहेत की ते कोणते, म्हणजे ते कळालं पाहिजे की कोणते कोणते असे लोक आहेत की ते नरकात जाणार किंवा नरकात जातील. हालेलुया. बोला ना हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर बायबल प्रमाणे आपण पाहणार आहोत की नरकात जाणारे लोक कोण आहेत आणि ते बायबल सांगेल त्याप्रमाणे आपण त्याकडे लक्ष देणार आहोत. बोला प्रेज लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. तर या ठिकाणी पवित्र शास्त्र आपण तयार ठेवूया. प्रत्येकाने बायबल उघडूया आणि आपलं बायबल मध्ये टिक मार्क करूया. आपण शनिवारी आशीर्वादाबद्दल, देवाच्या समृद्धीबद्दल आपण पाहिलं आणि तिथून संदेश टाकलेला आहे. तुम्ही ते पाहून ते आशीर्वाद स्वीकारू शकता. प्रेज लॉर्ड. पण आता आजचा जो संदेश आहे ती नाण्याची दुसरी बाजू आहे. प्रेज लॉर्ड. आवाज येत नाही. हालेलुया. ती नाण्याची काय दुसरी बाजू आहे. एकीकडून धनवान होणं, बरकत भरभराटी मिळवणं ही परमेश्वराकडूनच आहे. भरभराटी प्राप्त करणं, बरकत प्राप्त करणं, भरपूर धनवान, संपत्ती, श्रीमंती होणं, मिळवणं, संपत्ती वान होणं, आशीर्वादित सर्व गोष्टीमध्ये पैसा, बंगला, संपत्ती, सर्व काही, या सगळ्या गोष्टी ही परमेश्वराकडूनच आहेत. हालेलुया. ही देवाकडूनच आशीर्वाद आहे. ज्यावेळेस आम्ही शून्य असतो, शून्यातून परमेश्वर आम्हाला प्रत्येक कामात, पैशात, कामधंद्यात, संपत्तीमध्ये, सोन्या चांद्या, पैशामध्ये, नावलौकिकमध्ये, मोठं नाव, मोठे उंच गोष्टी, उंच पद, या सर्व गोष्टी शून्यातून परमेश्वरच देणारा देव आहे. शून्यातून तोच देणारा परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. पण आजची दुसरी जी बाजू आहे, नरकात कोण कोण लोक जाणार आहेत, कोणते कोणते असे लोक आहेत की ते नरकात जाणार. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं हे काय उगा असंच नाही की तो तुम्हाला धनवान करण्यासाठी, तो तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी, है ना, तुम्हाला शांती देण्यासाठी, ही गोष्टी मी खऱ्या आहेत. येशूचं येणं यासाठी आलेलं आहे, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी. पण येशूचं येणं स्वर्गातून ह्यासाठी होतं, हे मी समजून घ्या, की तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी येशू ख्रिस्त आला. आमेन. स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तुम्हाला येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. तुम्ही नरकात जाऊ नये, तुम्हाला नरकातून वाचवण्यासाठी, त्या नरकाच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर, या जगामध्ये तुमच्यासाठी आलेला आहे. मग तो आला, तुमच्यासाठी मरण पावला, कबरेमध्ये काढला गेला आणि पुन्हा जिवंत झाला आणि तो स्वर्गात घेतला गेला. कुठे गेला तो? स्वर्गात गेला. आणि स्वर्गात कशाला गेला? तुम्हाला स्वर्गात जागा करण्यासाठी. आणि स्वर्गात तो आहे यासाठी की तो पुन्हा येणार आहे. तुम्हाला आणि मला, सर्व मंडळीला जे त्याच्यामध्ये प्रार्थनेत आहेत, त्या सर्वांना स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी येशू पुन्हा येणार आहे. मला माझा विश्वास आहे येशू पुन्हा येणार आहे. प्रेज लॉर्ड. तर आता बायबल प्रमाणे हे पाहूया की येशू तर स्वर्गात घेऊन जाण्यासाठी एवढं त्याने आपल्यासाठी केलं, आणि तो पुन्हा येशू स्वर्गात घेऊन जाण्यासाठी येणार आहे. पण नरकात कोण जाणार आहे येशूने स्वतः सांगितलंय. कोण असे लोक आहेत की ते नरकात जाणार आहेत. आणि पहिला आपण मुद्दा पाहणार आहोत आज, आणि आपण वचन वाचूया. लूक शुभवर्तमान 16वा अध्याय, लुकाचं शुभवर्तमान 16वा अध्याय आपण काढूया आणि त्याचं 19 वचनापासून ते 22-23 वचनापर्यंत आपण वाचन करूया. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालत असे आणि दररोज थाटामाटाने खायली खुशाली करत असे. आणि दररोज थाटामाटाने खाली खुशाली करत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्र माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल, त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्रे येऊन त्याचे पोट चाटत असे. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्रामाच्या उराशी नेऊन ठेवली. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली.
हालेलुया. चला आपली माझ्याकडे बघून मोठ्याने हात उंच करून म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. आता या ठिकाणी पहिला जो मुद्दा आहे, धनवान लोक, श्रीमंत लोक नरकात जाणार. त्याचं काम, त्याचं प्रश्नाचं का धनवान लोक जाणार नरकात, का श्रीमंत लोक नरकात जाणार. माझं तुम्ही म्हणाल की बाबा धनवान होणं नको बाबा, नरकात जायचं का? तसं नाही. जास्त पैसा मिळवणं, चांगले कापले कपडे घालणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी हे पाप नाहीये. परमेश्वराकडे धनवान पैशामध्ये वाढ होणं देवाकडूनच हे आहे. मग जर पाप असतं तर देवाने धनाबद्दल आशीर्वाद बोलला नसता परमेश्वर. प्रेज लॉर्ड. श्रीमंती, प्रॉपर्टी जर हे पाप असतं तर देवाने बायबलमध्ये हे वचन दिलं नसतं की तुझ्या प्रॉपर्टीत मी वाढ करेन, तुमच्या संपत्तीत. पण मी तुम्हाला हे सांगतोय की धनवान श्रीमंत लोक नरकात जाण्याची जास्त संख्या आहे. त्याचं कारण काय, त्याचा प्रश्न का, त्याच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. का बरं हे प्रश्न प्रत्येकाच्या मुखात असतो किंवा मनात येणार की श्रीमंतच लोक पहिल्यांदा नरकात जाणार का, धनवानच लोक सर्वप्रथम लोक नरकात जाणार का? त्याचं उत्तर तुम्हाला मी सांगणार आहे. प्रेज लॉर्ड. नरकात जाणाऱ्याची पहिला जो आहे मुद्दा, पहिला जो पॉइंट आहे ती म्हणजे नरकात जाणाऱ्यांचा, ती म्हणजे धनवान लोक नरकात जाण्याची जास्त संख्या आहे. हालेलुया. कारण धनवान जी लोक आहेत हे धन कमवण्यासाठी, संपत्ती मिळवण्यासाठी रात्रंदिवस किंवा सतत काही ना काही 2 नंबरने म्हणा त्या गोष्टी, ती वेगळी गोष्ट आहे. पैसा कमवण्याचा एक 2 नंबरनं पैसा कमवून श्रीमंत होतात काही लोक, ती पण एक वेगळी गोष्ट आहे. हालेलुया. पण बायबलमध्ये आम्ही पाहतो की एक श्रीमंत मनुष्य आहे आणि गरीब मनुष्य आहे. पण हा श्रीमंत मनुष्य चांगले चांगले वस्त्र, भारी भारी कपडे घालत असे आणि रोज थाटामाटाने रोज चांगलं जीवन जगत होता. सगळं काही चांगलं जीवन जगत होता एकदम. हालेलुया. पण हा धनवान जो व्यक्ती आहे आपल्या दारापुढे असणाऱ्या गरीबावर दया न करणारा व्यक्ती आहे. असे काही धनवान व्यक्ती आहेत की त्यांची श्रीमंती आहे, त्यांना धन आहे, पण त्यांना दया येत नाही. गरीबावर काय येत नाही? दया येत नाही. श्रीमंत जी व्यक्ती आहे त्यांना सेवा करायला टाइम नाही, त्यांना सेवा करायला वेळ नाही. देवाच्या राज्यासाठी, गरीबांना देवाच्या सेवेसाठी, सेवा करण्यासाठी त्यांना टाइम नाहीये. कारण त्यांची श्रीमंती एवढी आहे की त्यांच्या श्रीमंती त्यांच्या त्या खाली कुशाला, त्यांच्या कार्यक्रमात, त्यांच्या पार्ट्यामध्ये, त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्यांचं जीवन व्यस्त आहे. पण त्यांना देवासाठी वेळ नाहीये. हालेलुया. का धनवान लोक जाणार नरकामध्ये? कारण ते गरीबावर दया न करणारे. अशा अनेक धनवान आहेत की त्यांना गरीबावर दया येत नाही. अशा अनेक धनवान आहेत की त्यांना देवाची सेवा करूशी वाटत नाही. अशा अनेक धनवान आहेत की त्यांना देवाचे बरोबर प्रार्थना करायचं म्हणलं तर वेळ नाहीये. अशा अनेक धनवान आहेत की त्यांना बायबल वाचायला वेळ, टाइम नाहीये, त्यांना महत्व नाहीये, त्या गांभीर्य नाहीये. बोला हालेलुया. बोला हालेलुया. त्यांना देवाबरोबर चालणं म्हणजे त्यांना मूर्खपणाचं वाटतं. असे धनवान आहेत. प्रार्थना करायचं म्हणलं एवढं 2-3 तास प्रार्थना करायची का? अशा अनेक धनवान आहेत की चर्च 3 तास चालतं का तुमचं? असं कशाला 3 तास चालायची चर्च गरज आहे? एवढा वेळ चर्च असतो का कुठं? एवढा टाइम आहे कुणाकडे आहे? एवढा वेळ कुणाकडे आहे? चर्च एवढं नाही का, एवढा वेळ बसायला चर्च मध्ये? हे कोण म्हणणारे आहेत? जे पैशाने धनवान आहेत, जे पैशाने गर्विष्ठ झालेले आहेत. संपत्तीमुळं, पैशामुळं ते नाही का खूप गर्विष्ठ झालेले आहेत. तेच असं म्हणतात एवढा वेळ चर्च नाही चाललं पाहिजे, एवढा वेळ नसतो लोकांकडे, एवढा वेळ बसायला टाइम नाही, बाकीचे कामधंदे आहेत, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या असे काही उत्तर तुम्हाला मी देत आहे की हेच असे कारणास्तव लोक हे धनवान, त्यांचा पैसा, त्यांची संपत्ती त्यांच्याकडे असतं म्हणजे ही नाही, पण त्या पैशामुळे, त्या संपत्तीमुळं ते इतकं थंड होतात. काय होतात? काय होतात? थंड होतात. थंड. हालेलुया. कशामुळे तर काय होतात? धनवान व्यक्ती. समजा आता उदाहरणार्थ तुम्ही आता प्रार्थनेला येत आहे, तुम्ही देवाच्या भक्तीला येत आहे, तुम्ही काय ना काय देवाला मागायचं आहे, तुमचे काहीतरी योजना आहे, तुमचे काहीतरी स्वप्न आहे, तुमचे काहीतरी परमेश्वराकडं इच्छा आहे. हालेलुया. मग समजा तुमची इच्छा आहे करोडोचे काही गोष्टी प्राप्त करणं, एक बंगला,
एक भारी गाडी, तुमच्या लेकरासाठी चांगली कलेक्टरची नोकरी, तुमच्या नाही का तुमच्या लेकरासाठी तुमच्या मुलीसाठी कलेक्टर 2-3 लाख रुपये कमवणारा जावाई, या सगळ्या गोष्टी तुमच्या तृप्त झाल्या आणि तुम्ही करोडोमध्ये पोहोचला. आता तुम्ही हजारामध्ये लाखोमध्ये पण नाहीये तुम्ही, पण तुम्ही आता करोडोमध्ये जाण्याचे स्वप्न तुमचे आहे. आणि जर तुम्ही समजा करोडोमध्ये गेला, तुमची सगळी गोष्टी करोडो, तुमचा मुलगा करोडोमध्ये, तुमची मुलगी करोडोमध्ये, तुमचं 2 व्हीलर वरनं तुम्ही नाही का करोडोच्या गाडीमध्ये, हालेलुया, तुम्ही या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, मग या सगळ्या गोष्टी तुम्ही करोडोच्या गोष्टी प्राप्त केल्यानंतर का त्यावेळेस पण तुम्ही देवाला म्हणणार का की देवा मला तुझी अजून गरज आहे? बरेच वेळा धनवान माणसं म्हणतात आता मी करोडोचं सगळं लक्ष्य प्राप्त केले. एक मुलगा म्हणतो की मी चर्चला आलो, प्रार्थनेला आलो, है ना, चांगली नोकरी मला मिळाली, कलेक्टर मी झालो, आता मला चांगली बायको पाहिजे होती, त्यासाठी मी चर्चला आलो आणि त्यासाठी मी हजेरी लावली चर्चला, आणि माझं लग्न पण झालं, आता लग्न झालं, आता बस झालं, हालेलुया, आता लग्न झालं माझं काम. मग लग्नासाठी चर्च पाहिजे गरज होतं, पाळक चर्च गाजवणार आहेत, चर्च मध्ये गाजवणार आहेत लग्नाचं, पास्टर लग्न लावणार आहेत, बाबा माझ्या पोरीचंही पास्टर लग्न लावणार आहेत, आता पोराचं बी झालं, पोरीचं झालं, पोराचं समर्पण होतं, पोराच्या लेकराचं नातवाचं समर्पण, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एक अशा गोष्टीकडेच वाटचाल होती त्या व्यक्तीची की जो धनवान व्यक्ती होता, अशी वाटचाल होती की तो देवाला जास्त टाइम द्यायला जात नाही. तो म्हणतो की आता सगळं मी प्राप्त केलंय. तो प्रार्थना करत नाही असं नाही, करतो प्रार्थना. तो भक्ती करत नाही असं नाही, करतो, पण तो थोडासा असं म्हणायला सुरू करतो आता टाइम नाहीये प्रार्थनेला. तो आता म्हणतो की जेवढं हजारो मध्ये जीवन जगत होतं त्यावेळेस प्रार्थना करायचा. काय करायचा? देवा मला आज तुझी कामात गरज आहे, देवा माझ्या लेकरासाठी तुझी गरज आहे, देवा. ज्यावेळेस मोठा धनवान व्यक्ती होतो त्यावेळेस तो देवाला अशी नाही प्रार्थना करत, देवाला तुझी गरज आहे. त्याला तो असं म्हणतो आता मला सगळं काय आहे, हालेलुया, आता मला काय आहे, सगळं काय आहे. आता या रविवार नाही गेलं तरी चालेल, प्रार्थना नाही केली तरी चालेल, भक्ती नाही केली तरी चालेल, पण माझं हे बिझनेस केला तर मला गरजेचं आहे, कारण हा पैसा मला महत्वाचा आहे. आता देव मला महत्वाचं नाही, हे मला काम महत्वाचं आहे, हे माझं पैशाचं काम महत्वाचं आहे. अशा वृत्तीचे लोक देव बघतो आणि ते कुठं जातात? नरकामध्ये जातात. ती सुरुवात लगेच होत नाही नरकात जाण्याची, स्टेप सुरू होते. हालेलुया. तुम्हाला काहीतरी गोष्टी गरज आहे तर तुम्ही भरपूर उपवास करताय, तुम्हाला काहीतरी गोष्टी पाहिजे तुम्ही भरपूर प्रार्थना करताय, पण सगळं केल्यानंतर थंडपणा येऊ देऊ नका. बोला क्या नाही? मग करोडोवाले इमानात उडणार आहेत. कसे आहेत? श्रीमंत कुठं कशात उडतात? इमानात. मग कदाचित समजा त्यांचं जीवन परिवार सगळं इमानाप्रमाणे उंच गेले. कल्पना करा इंजिनच बंद झाले, मग काय करेल इमान? असं म्हणतात एक नाही 2 दुसरं इंजिन असतं, पण समजा इंजिनच बंद झाले, इंजिनच चालू आहे, ते इमान तिथे राहणार आहे का, थांबणार आहे का? असं ते काय होणार आहे? खाली येणार आहे. प्रेज लॉर्ड. ते तसंच होणार आहे. ज्यावेळेस एखादा व्यक्ती सगळं मी मिळवले, आता सगळं मी प्राप्त केले, आता मला गरज नाही, असा व्यक्ती थंडपणा करतो. पहिलं प्रार्थना करणारा आता प्रार्थना करत नाही, पहिलं जेवढं देवाची स्तुती करतो तो करत नाही, जेवढं देवाची सेवा आवेशाने करतो तो करत नाही. हेच पतन होण्याचं, नरकात जाण्याचं, देवावरीत वागण्याचं थंडपणा आलेला आहे. पैसा वाईट नाही, देव पैसा देवाचाच आहे. प्रेज लॉर्ड. बोला, पैसा कुणाचा आहे? म्हणा, पहिले लोक धनवान श्रीमंत नरकात जाणार आहेत, ते नरकात दिसणार आहेत. आता धनवान लोक इथं जेलमध्ये गेले, इथल्या जेलमध्ये गेले. कुठल्या जगात जगीत जेलमध्ये, त्यांनी कुठला गुन्हा केला, त्यांनी कुठलं पाप केलं, कुठल्या चुका झाल्या, त्यांनी जेलमध्ये झाल्या. पैशाने जामीन देऊन, पैशाने खरेदी करून, कोर्ट सुद्धा खरेदी करून ते त्या जेलमध्ये सुटतात. पण कायमचं जेल नरक मधनं कसं सुटणार? तिथं पैसे नाही चालणार. म्हणा, कायमचं जेल, न सुटका होणार जेल. या जेल मधनं काय वर्षांनी सुटका मिळणार, पण नरक हे असं जेल आहे, नरक हे असं बंदी जेल आहे.
असं झेल आहे की त्यातनं सुटका होत नाही. हॅलो, ऐकताय का तुम्ही? बोला प्रेज लॉर्ड, हालेलुया. आवाज करून म्हणा हालेलुया, हालेलुया. नरकापासून वाचण्यासाठी काय की तुम्ही किती जरी श्रीमंत झाला, किती जरी तुम्ही प्राप्त केलं, तरी तुम्ही म्हटलं पाहिजे मला प्रार्थना करण्याचीच गरज आहे, मला देवाचीच गरज आहे, मला माझ्या घराला देवाचीच गरज आहे. जरी तुम्ही करोडो रुपयाची नोकरी प्राप्त केली तरी पण तुम्ही म्हटलं पाहिजे मना हलवून शेजारच्या हलवा, मना देवाचीच तुम्हाला गरज आहे. किती करोडपती झाला, देवाचीच तुम्हाला गरज आहे. आमेन का, आमेन का. बायबल मध्ये हा जो धनवान व्यक्ती आहे हा मात्र रोज चांगले कपडे घालणे देवाला धन्यवाद, आशीर्वादाचं काम आहे ते. पण आज या वचनाद्वारे अनेक लोक काय गैरसमज करून घेतात, श्रीमंत होणं म्हणजे पाप आहे, तो नरकात गेला. गरीब झाल्यावर स्वर्गात जाईल, असं नाही. गरीब कुठं असं नाही. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, त्याच्या नाही का पाप क्षमेद्वारे, येशूच्या द्वारे स्वर्गात माणूस जातो. तो गरीब असो श्रीमंत असो. पण येशूने सुद्धा काय म्हटलं माहितीये का, 18 अध्यायाकडे लोकशुवर्तमान 18 अध्याय आणि 18 वचनापासून पुढे लक्ष द्या. प्रत्येकाने लक्ष द्या बायबल मध्ये. वाचूया. कोणा एका अधिकाऱ्याने त्याला विचारले, श्रीमंत अधिकाऱ्याने त्याला विचारले, अहो उत्तम गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गाचं जीवन मिळेल, हे पतन मिळेल? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एका वाचून म्हणजे देवा वाचून कोणी उत्तम नाही. पुढं तुला आज्ञा ठाऊक आहे, व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा व आईचा आपल्या आईचा काय कर, सन्मान कर. तो म्हणाला, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सर्व पाळत आलो आहोत. मी या सर्व आज्ञा पाळत आलोय. हे ऐकून येशू त्याला म्हटले, अद्याप तुझ्यात एक गोष्ट उणीव आहे. तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. आता बघा, धनवान तो व्यक्ती नरकात गेला. धनवान तो पहिला क्रमांक नरकात जाण्याचा कुणाचा आहे? श्रीमंत माणसाचा. कुणाचा आहे? आता या ठिकाणी पण एक येशू ख्रिस्ताकडे श्रीमंत व्यक्ती आलाय. तो अधिकारी आहे. मला तो अधिकारी आहे, मला तो मोठा अधिकारी आहे. म्हणजे तुमच्या भाषेत आजचा मंत्री असेल किंवा कलेक्टर असेल. हालेलुया. आणि देव येशूकडे कुणीही येऊ शकतं, कलेक्टर बी येऊ शकतो, कुणीही. तो पण येशूकडे आला अधिकारी, आणि तो म्हणाला की प्रभू काय केल्याने मला स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक जीवन मिळेल, काय केल्याने? मग येशू म्हणाला, आज्ञा पाळ, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, आपल्या आईवडिलांना सन्मान कर, खून करू नको. मग तो म्हणाला की मी सगळ्या आज्ञा पाळतोय प्रभू. बघा, श्रीमंत व्यक्ती आज्ञाही पाळतो, प्रेज लॉर्ड, पण तरी पण तो आज्ञा पाळून सुद्धा नरकात जाऊ शकतो. हा आज्ञा पाळतोय, खून करत नाही, आई वडिलांचा सन्मान करतोय, व्यभिचार करत नाही. हालेलुया. लक्षात येते का तुम्हाला? हा धनवान व्यक्ती, अधिकारी व्यक्ती, तो येशूला काय म्हणतोय, मी लहानपणापासून, तरुणपणापासून या मी सगळ्या आज्ञा पाळत आलेलो आहे. समजते का? की जर म्हणतात समजते, मला आज्ञा पाळतोय तरी मला सांगा. हालेलुया. मग पुढे वाच, पुढे काय म्हटलंय? पण हे ऐकून तो अतिशय खिन्न झाला, कारण तो फार श्रीमंत होता. फार श्रीमंत होता. बघा, लक्षात घ्या, तो आज्ञा पाळतोय, पण त्याला प्रभूने काय सांगितलं, जे तुझं आहे संपत्ती ती विकून गोरगरिबांना वाटून दे, आणि चल आता माझ्यात मागे चल, आणि तुला आता स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि आता तुला स्वर्गाच्या राज्यात वतन मिळेल. हालेलुया. पण हे ऐकून तो निराश झाला, कारण तो फार काय होता? तो ऐकून निराश झाला. तो फार काय होता? आवाज काय होता तो? काय होता तो? तो निराश झाला. का होता तो ऐकत नाही येशूचं. का? श्रीमंत होता. जास्त श्रीमंत माणसं चर्च मध्ये पास्टरच ऐकत नाही. त्यांना एक बोलला का त्यांचे 4 शब्द असतात. हालेलुया. बघा तुम्ही, आजकाल तर आता तर खूपच वेगळा आहे. जो श्रीमंत माणूस आहे
तो अजिबात देवाला भीत नाही. चर्चच्या नियमाचं त्याला पडलेलं नसतं. तो म्हणतो एक जास्त करोडपती श्रीमंत काय म्हणून माहितीये का पास्टरला, तुझ्यासाठी 10 पास्टर उभे करीन म्हणतो. किती म्हणतो? असं पैसे दिले का असं पास्टर येईल म्हणतो. हेच असेच कृतीचे श्रीमंत माणसं तुम्हाला स्वर्गात दिसणार नाही, ते नरकात दिसतील. नरकात. हालेलुया, 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 हालेलुया. त्यांना सत्य आवडत नाही ऐकायला. त्यांना सत्य सांगितलं पण त्यांना आवडत नाही. ती निराश होतात. ते निराश होतात. आणि हा व्यक्ती पण काय झाला? निराश झाला. आणि पुढे काय वाटतं वाचूया. तो अतिशय खिन्न झाला. हे पाहून येशू म्हणाला, ज्याच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे. किती कठीण आहे. श्रीमंताला देवाच्या राज्यात जाणे किती बरे कठीण आहे. हालेलुया. आवाज चर्च. हालेलुया. बोला की हालेलुया. बोलो येशू मसीह की. इथं काय म्हटलेलं आहे? किती वचन ते? श्रीमंताने देवाच्या 25 वचन 24 श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. हालेलुया. आवाज हालेलुया. परत वाचतो 24 आणि 25 वचन वाचा. कान देऊ लक्ष आहे का मंडळी? तो अतिशय खिन्न झाला. हे पाहून येशू म्हणाला, ज्यांच्याजवळ धन आहे त्यांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती बरे कठीण आहे. हालेलुया. कठीण आहे म्हणत आहे प्रभू. जो धनवान आहे का कठीण आहे? ज्याच्याकडे जास्त पैसा आहे त्याला चर्चला यायला टाइम नाही, पण त्याला पार्टीला जायला टाइम आहे. त्याला फिरायला जायला टाइम आहे. संडेचं चर्च बुडवायला टाइम आहे. पण एक काळ असा होता तो शून्य होता. नाही, मला चर्चला जायचं आहे, मला प्रार्थना करायची आहे, मला भक्ती करायची आहे, मला आशीर्वाद पाहिजे देवाकडून म्हणून चर्च बुडवणार नाही तू. मला देवाकडून नोकरी पाहिजे, मला पैसा धनामध्ये आशीर्वाद पाहिजे. पण आता पैसा आलाय, भारी गाडी आली, मग रविवार नको, एक रविवार नाही गेलं आपण फिरायला जातो. सांगतोय मी, जास्त धन येणं म्हणजे काय? तो देवापासून लांब जातो. पण जास्त पैसा आला तरी देवाजवळ जास्त या. तो पैसा असेल तर तुम्ही स्वर्गात जाणार, लक्षात घ्या. पण पैसा तुम्हाला काय करतो? देवापासून लांब करतो. धनवान होणं हे पाप नाही, पण त्या धनवान होऊन देवामध्ये थंड होणं, प्रार्थनेत थंड होणं, प्रेज लॉर्ड, देवाच्या राज्यामध्ये प्रार्थनेमध्ये थंड होणं, पैशासाठी प्रार्थनेमध्ये कमी होणं. बघा काही लोकांचा तुम्ही अभ्यास करायचा, जास्त पैसेवाले होऊ लागले ना, त्यांचं चर्च मध्ये आराधना बदलते बघा. हालेलुया. सेवा करणं एक बदलतं बघा. मी पास्टर म्हणणार, पास्टर छत्री जुसला मी 40-50 हजार डोनेशन करतो, दशम करतो. मला हालेलुया. तुम्ही वेळेवर येत नाही ब्रदर. ते कसं आहे, ते माझा एक क्लायंट होता, ते माझा एक कॉल होता. पालक मी विचारा काय करणार, कोण करणार? हालेलुया. वेळेला चर्च, वेळेवर येणार चर्चला माणूस, तो वेळेवर चर्चला दिसत नाही का? पैसा आलाय बरोबर. हालेलुया. पहिले चटणी भाकर खात होता तरी चर्चला पहिलं पटकन. पण आता थोडं नाश्त्याला वेळ झाला, नाश्ता पहिला नाश्ता नसला ते चालत, पण चर्चला पहिलं. हालेलुया. नाश्त्याला थोडं ते स्नॅक्स व्हायला, ते सँडविच तयार मला थोडं वेळ लागला. मला त्यामुळे मला थोडस चर्चला वेळ लागला. सँडविच कधी आलं बाबा? पैसा आला तुझ्याकडे सँडविच सुचते. हालेलुया. सँडविच हे ते म्हणजे या अशा पैसा जो आहे, मला तुम्हाला सांगायचं काय की पैसा जो आहे तो तुम्हाला देवातला, मला देवाची गरज नाही असं बोलायला शिकवतो कृतीनं. कशाने? कृतीनं. साहेब मला जमत नाही, तुम्ही जा की घरी चर्चला नाही, प्रार्थनेला या. तुम्ही घरी या ना, घरी प्रार्थना ठेवूया आणि मला थोडस द्यायचंय पाकिट का मला. आज चर्च बुडलं, संध्याकाळी तुम्ही या ना. पैसा म्हणजे पाय ठेवायला टाइम नाही, मग घरीच या, प्रार्थना करा, जरा वचन शिकवा. मग बाळक गेला तरी पण तो बोरमुड्यावर टायरवरच असतो. मस्त थोडं वेट करा, मी लगेच फ्रेश होणार. आणि बळे पाळक साहेबांना थोडं खायला प्रार्थना 2 तासाची
अर्धा तासावर जाते. का की त्याला घरी बी प्रार्थना करायला टाइम नाही. हालेलुया. त्याचं उत्तर देतोय, धनवानच नरकात जाणार का? हे असले कार्य, असले गोष्टी सुरू होतात त्याच्यात. बरोबर बोलतोय का? की जर मंदिरात आता इथं हात वर करून मला सांगा की बरोबर आहे पास्टर, पास्टर काय असं बोलू नका. हालेलुया. हे खरं आहे का नाही? हे सत्य आहे का नाही? हो किंवा नाही बोलू शकता. हालेलुया. मग पुढे काय म्हणाले? तो धनवान होता. बरोबर का? पुढे श्रीमंताने देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. बघा, श्रीमंताने स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यापेक्षा उंटाने सुईचं नाक, माहिती सुईच्या नाकातून जाणं सोपं आहे म्हणाला. म्हणजे येशूला काय सांगायचंय? असे श्रीमंत माणसं स्वर्गात जाणार, ते नरकात जातील. नरकात जाणं त्यांना सोपं आहे का? आज तुम्हाला मी सांगत आहे, चर्च, देवाकडे पैसा, धन, पैसा, संपत्ती मागा ही चांगली गोष्ट आहे. मला प्रेज लॉर्ड. पण त्याचबरोबर त्या संपत्तीत, त्या श्रीमंतीत देवाला म्हणा, प्रभू मला तुझ्यापासून लांब जाऊ दे नकोस, तुझ्यापासून मला दूर जाऊ दे नकोस परमेश्वरा, तुझ्या विश्वासापासून दूर जाऊ दे नकोस. हालेलुया. मला तुझ्या प्रार्थनेपासून दूर जाऊ दे नकोस. बरोबर. बरं, तुमच्याकडे सगळा पैसा आहे, आता पैसा नाही, तुम्ही काय करताय? आता प्रार्थना करता. काम नाही, काय करता? तुम्हाला गरज आहे, काय करता? तुमच्याकडे आता भरपूर पैसा आहे, तुम्ही प्रार्थना करणार का? भेटले की आता काय समाधान झालं? हालेलुया. झालं की भेट, झालं की काम आहे ना, आता प्रार्थना नाही करणार. हेच प्रॉब्लेम आहे. तृप्तपणा. पण बायबल तर सांगते, जी भुकेले आहेत, ताणलेले आहेत, ते आशीर्वादित आहेत. म्हणा की आमेन. धन्य ते लोक जे नीतिमत्वाकरता भुकेले, ताणलेले, ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. येशूने काय म्हटलं मत्तेय सुवर्तमानामध्ये? की धन्य ते लोक, काय म्हणाला येशू? धन्य ते लोक जे नीतिमत्वाकरता जे काय आहे, ताणलेले आहेत, कारण ते तृप्त होतील. आमेन. आणि तेच आशीर्वादित लोक आहेत, ते ताणलेले आहेत देवाच्या राज्यासाठी, भुकेले आहेत देवाच्या राज्यासाठी. बोला की आमेन. बोला ना हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला अशा चर्च कडे घेऊन जाणार आहे. बायबल मध्ये एक चर्च आहे, बायबल मध्ये एक मंडळ आहे. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक काढूया, त्याचा 3रा अध्याय काढूया आणि त्याचा 14 वचनापासून पुढे वाचूया. सगळ्यांनी बायबल मध्ये लक्ष देऊया थोडे वेळ आता. हा. लाउदिकिया येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आमेन, जो विश्वासनीय व खरा साक्षीदार, जो देवाच्या सृष्टीचे आदिकारण, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस, तू गरम पण नाही, तू थंड पण नाही. पुढे शीत किंवा उष्ण, तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, आणि बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. आजकाल लोक कसे झाले? कोमट आहेत, कोमट. लाउदिकिया मंडळीच्या काळात आपण आहोत. कुठल्या काळात आपण आहोत? ही 7वी मंडळी आहे. किती मंडळी आहे? आता ही शेवटच्या काळातली ही मंडळी आहे. आता येशूचं येणं कधी पण आहे. हालेलुया. पण या मंडळीच्या काळात अशी परिस्थिती आता आहे सध्याला. लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. गरम पण नाही, थंड पण नाही, कोमट आहे, कोमट. काय म्हणजे डायरेक्ट थंड पण लोक नाहीत, प्रार्थनेमध्ये कायमचे थंड झालेले लोक नाहीत. हालेलुया. आणि तो जो गरम पण आहे, जो पहिला जोश आहे, जो पहिल्यांदा चर्चमध्ये येतो त्याचा पहिला जोश आहे ना, जो पहिला जोश, उत्साह, पहिला जोश, पहिला गरमपणा, गरम रक्त. हालेलुया. ते पैसा, धन, संपत्ती, बंगला, गाडी,
गाडी बायको लेकरं सगळं भेटलं ती कोमट होऊन जाते. हे आता अशी परिस्थिती आहे चर्चची. या जगातल्या मंडळीची परिस्थिती अशी झाली. गाडी भेटली होती, गाडी भेटली, बागला झाला, झोपड्यातनं बागल्यात गेलो, सगळं झालं. आता प्रार्थना झाली का डुलकी येते, चर्चला आलं का डुलकी येते. हालेलुया. म्हणजे प्रार्थना करून झोपी लागली, आळस आला. एवढा वेळ प्रार्थना असते का, एवढा वेळ असतं का, असे काही कारण आहे. प्रेज लॉर्ड. पहिलं चर्चला येताना गाडी नव्हती, बस नाही येतो ना, धक्काबुक्की खात है ना. हालेलुया. पण आता गाडी आहे तरी निघाला, ॲटिट्यूड आलाय. हालेलुया. पहिलं चर्चला यायला गाडी नव्हती, पण चालत चालत. पहिलं मला मी पण तुम्हाला सांगतो, पहिलं गाडी नव्हती, सायकल नव्हती, चालत सेवा. हालेलुया. पण देव आपल्या सर्वांना, तुम्हाला, मला, सर्वांना प्रभूचं आजचं वचन आहे, थंड म्हणजे कोमट होऊ नका, कोमट होऊ नका. काय होऊ नका. प्रभू या मंडळीला दोष लावत आहे. काय म्हणत आहे की तू थंड पण नाहीस आणि काय नाहीस, गरम पण नाहीस. थंड असतेस, गरम असते तर बरं झालं असतं. हालेलुया. एक तर थंड तर थंड. थंड म्हणजे मेल्याचा भाग. थंड म्हणजे काय, बॉडी काय पडते मेल्यानंतर, थंड. मेला, जिवंत होता पण काय झाला. काही लोक थंड होतात, ती गोष्ट वेगळी. पण काही लोक मरतच नाही, ते कोमट आहेत. काय ते प्रार्थनेत पण आहेत, पण प्रार्थनेत पण नाही. असं 50-50 मला 50-50. कसे प्रार्थनेत पण आहेत, विश्वासात पण आहेत, अविश्वासात पण आहेत. विश्वासात पण आहेत, भक्तीत पण आहेत, भक्तीत पण आहेत. जगिक पण आहे, देवात पण आहे. आत्मिकपणा आणि जगिकपणा नाही का. नाही जगासारखं बी आणि देवासारखं. ज्या चर्चमध्ये आल्या का देवदूत, बाहेर गेला का सैतान. हालेलुया. हालेलुया. चर्च हात उंच करून हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग हा श्रीमंतपणाचा गुण आहे, कोमटपणा. काय श्रीमंत माणूस प्रार्थना करतो की आता जीससचं नाव घेतो, या जीसस 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 माय सेव्हियर. घरावरती जीसस माय शेपर्ड, जीसस जीसस. कपड्यावर क्रॉस, जीसस. गळ्यात क्रॉस, जीसस. पण कोमटपणा. चर्चला जातो का संडेला चर्चला जात नाही, कोमटपणा. प्रार्थना करतोय खरा, येशू येशू करतो, पण चर्चला नाही का, कोमटपणा. कुठला 16 वचन पर्यंत वाचूया. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस म्हणजे उष्ण नाहीस, परंतु तू गरम नाहीस, शीत नाहीस, तू थंड नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी तुला तोंडातून काय करणार आहे, ओकून टाकणार आहे. असे श्रीमंत, कोमट श्रीमंत हे कुठे जाणार आहेत, नरकात. कोणते लोक जाणार आहेत मी तुम्हाला विषय सांगतोय. कोणते लोक नरकात जाणार आहेत मी सांगतोय. पहिला नंबर आहे की श्रीमंत माणसं नरकात जाणार आहेत. हालेलुया. त्याचं उत्तर देतोय का, कारण त्या श्रीमंतीने त्यांना कोमट केलंय. श्रीमंतीने त्यांना काय केलंय, कोमट केलंय. सगळं आता सुखसुविधा आली. बोला की हालेलुया. बोला ना हालेलुया. आवाज काढा हालेलुया. पहिलं बसला यायला पैसे होते, पण आता थोडं सरकारकडनं फ्री आहे, तरी चर्चला यायला टाइम नाही. पहिलं पैसे भेटत नव्हते, काय नव्हते, पण पैसे घालून चर्चला येत होते. प्रेज लॉर्ड. पण ती जाऊ द्या, फ्री मध्ये गाड्या चर्चला यायला सुद्धा येत नाही. काय काय हालेलुया. हा थोडा झोपून टाकणार आहे. पुढं मी श्रीमंत आहे. काय म्हणतोय ती बायबल मध्ये बघा, काय म्हणतोय ती मंडळी, काय म्हणते म्हणा. ती काय म्हणत आहे माझ्या बघा, मी श्रीमंत आहे. ती काय म्हणते लावदीच्या मंडळीतले लोक काय म्हणतात की येशू काय म्हणतो, ती तू कोमट आहे, तू गरम पण नाही, तू थंड पण नाही. कारण ते काय म्हणतात, मी काय श्रीमंत आहे. कळते का चर्च. श्रीमंत असणं पुन्हा एकदा सांगतोय ते पाप नाहीये, पण ती श्रीमंती तुम्हाला कोमट नाही करायला पाहिजे. ती श्रीमंती तुम्हाला बायबल पासून दूर नाही न्यायला पाहिजे. हालेलुया. बायबल पासून दूर नाही न्यायला पाहिजे ती श्रीमंती. हॅलो, लक्षात येतं का. पैसा
प्रार्थनेपासून दूर नेतोय लोकांना. श्रीमंती माणसांना देवापासून दूर नेत आहे, बायबल पासून दूर घेऊन चाललेली आहे, वचन वाचण्यापासून दूर घेऊन चाललेली आहे. प्रेज गॉड. काय तुम्ही आत्ता जसे प्रार्थनेला तसं करोडो रुपये भेटल्यावर तुम्ही असणार आहे का चर्चला? तुम्हाला माहित नाही, देवाला माहिती असेल. म्हणून काय करणार, धनवान जास्त करत नाही. म्हणून हाय ती बरं आहे, टू व्हीलरवर येतोय बरं आहे, कार दिली तर जाईल फिरायला. देवाला गॅरंटी झाली पाहिजे, कार दिली तर हा चर्चलाच. कारण टू व्हीलर आहे म्हणून नको आहे, ऊन आहे, लांब आहे म्हणून पळत नाही, गपचीप इथं येते आणि प्रार्थनेला जातोय. कार दिली का हे माणूस उडलच बाबा. पंखा आले तसं उडलच. पंख जर दिले हे उडलच एरोप्लेन सारखं इकडून तिकडून. आज कुठे चर्चला ब्रदर? त्याचं नाही, लंडनला आलोय. असंच थोडा वेळ फॅमिलीला घेऊन लंडनला आलोय. लगेच गेलो कॉल, तिकीट काढलं पण काय 10 लाख मी आलो लगेच. पुढच्या रविवारी आहे, पुढच्या रविवारी दुसरीकडे जातो उडत. हालेलुया, हालेलुया. मग तुम्हाला रविवारच का? अहो रविवार बी एक सुट्टीचा असतो. आणि त्यांना प्रार्थना बुडवायला काहीच वाटत, म्हणून ते धनवान लोक नरकात जाणार आहेत. मला हात उंचवतो. करोडो जरी भेटल्यावर देवा तुझीच मला गरज आहे असंच म्हणणार त्यावेळेस. आता तास प्रार्थना करता त्यावेळेस करणार का प्रार्थना तास? पण बरेच धनवान लोक प्रार्थना करत नाही त्यावेळेस. मी धनवान आहे, काय म्हणतो तो? मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे, मी धन मिळवले, मला काही उणे नाही, आता मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. असे म्हणतात धनवान लोक. मी श्रीमंत आहे, मी पैसा मिळवलाय, मला नोकरी पाहिजे नोकरी मिळवली, मी जे पाहिजे ते मिळवले, आता मला काही उणे नाही, मला काहीच कमी नाही. आता मी का जास्त देवाला त्रास देऊ? मी का देवा फक्त मागण्यासाठीच प्रार्थना आहे का? नाही. मी देवाजवळ मला जरी मी धनवान मिळेल, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले, आता मला जरी कमी नाही, तरी पण मी देवाची आराधना करेन, देवाचं गीत गाईन, देवाची वर्शिप करीन, त्याची स्तुती करीन, मंदिराला जाईन, त्याला मी नमन करीन, त्याचा गौरव करीन, त्याचा देवाचा वेळ देवाला मी देईन. अशी वृत्ती पाहिजे देवाला. आमेन. बोला की हालेलुया चर्च, बोला की हालेलुया चर्च, हालेलुया, हालेलुया. जरी मला काय उणं नाही, तरी पण उणं आहे म्हणून चर्चला येणं, उणं आहे म्हणून प्रार्थनेला येणं हे महत्वाचं नाही. उणं नसताना, सगळं तृप्त असताना मी देवाचं गीत गावं, देवाची आराधना करायला चर्चला जाईन, देवाची महिमा करीन, मी चर्चला जाऊन देवाची भक्ती मी करीन. आता मला चर्चला देवाची भक्ती करायला जायचं आहे. आता मी सगळ्या गोष्टी तृप्त झालोय, आता मी देवाची आराधना करीन. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. पण झालं काय की ह्या गोष्टी तृप्त मी झालोय, मला काही कमी नाही म्हणून प्रार्थनेत कमी पडणं, भक्तीला कमी येणं, मग हीच वाटचाल हळूहळू पापात जाते. तो पाप करायला सुरू करतो, तो व्यभिचार करायला सुरू करतो, वाईट गोष्टी करायला सुरू करतो, अन्याय करायला सुरू करतो, गर्विष्ठ व्हायला सुरू होतो तो व्यक्ती. हालेलुया. का सुरू होतो तो गर्विष्ठ व्हायला? पैसा. मला पैसा. बिघडला का? पैसा. व्यभिचाराला कसं काय लागला का? मला पैसा. पैशावाल्याच्या मागच जगातल्या जगी गोष्टी मागत त्याच्यात पळतात. हालेलुया. जो कार बंगल्यामध्ये पैशामध्ये आहे, त्याच व्यभिचाराच्या गोष्टी त्याच्या मागे लागतात. पैसा आहे ना जवळ, काय पैशामुळे लागतात ना. तो पैशाने मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहणार, पैशाने मोठमोठ्या गोष्टीकडे तिकडे पळणार. बघा ज्या स्टोऱ्या कशाच्या आहेत, ज्याला 2 बायकांना फजिती आहे का? काय गोष्टी आहेत? काय 3 बायकांना फजिती आहे का? काय? पैसा. गुपचूप तिकडं लंडन तो काय देते माझ्या. हालेलुया. 1 तासात दिल्ली आणि 1 तासात पुणे. मग दिल्लीला एक बायको. काय 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 आहे? पैशामुळे व्यभिचार केलाय, पैशामुळे परस्त्रीच्या मोहात पडतो. क्या पैसा आहे? कुठं चाललंय? दिल्लीला बिझनेस मध्ये मीटिंग आहे. दिल्लीला काय 1 तासात भरून गेली.
मग तिथल्या तिला प्रेम, आय लव्ह यू, तू माझी डार्लिंग, तू माझी अशी तशी. मग तुला 1 करोडचा बंगला, आणि तिथं मग तिच्याबरोबर थाटामाटा संसार, तिच्याबरोबर स्वप्न रंगवलं, आणि 2-3 दिवस तिथं वेळ, डार्लिंग मी पुण्याला जाऊन येतो, तिथे एक मीटिंग आहे. हालेलुया. एका तासात भुरकन इकडे आला, मीटिंग, पैसा, आणि तुम्ही लगेच कॉल आला, इधर राव, जल्दी इधर राव. आय डार्लिंग, लगेच शाम को हाजीर आहे. लगेच संध्याकाळी प्लेन बुकिंग, 5,000 15,000 द्यायला काय वाटतं का? पैसा. काय 15,000 प्लेन बुकिंग, लगेच इकडं अर्जंट मीटिंगची ठरलेली आहे, दिल्लीला जावं लागेल. दिल्लीला सांगणार नाही, सारखं दिल्ली म्हणल्यावर मी दिल्लीला शेक गेली ना बाईक होती पुण्याची. हालेलुया. सारखं दिल्ली. मग तो म्हणाला मला जरा कलकत्त्याला जायचं आहे. कलकत्त्याला म्हणून तिकीट काढणार, दिल्लीला पोहोचला, व्हिडिओ कॉल बी करणार, मीटिंग भेटणार, बातम्या पाहतो. पैशावाल्याचं काम असतं. हालेलुया. हा तुमचं करून म्हणा हालेलुया. मला काही होणं नाही म्हणते ती मंडळी. काय म्हणते त्या मंडळीचे लोक? मला काही होणे नाही. पर्यंत 17 वचन पर्यंत बघा, लक्ष द्या, कान द्या. मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे, मी धन मिळवलंय, मला काही होणे नाही, मला काही होणं नाही असं तू म्हणतोस, असं तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा आहे, मी तुला कळत नाही. किती गोष्टी बोलल्या तुम्हाला मोजून सांग. पर्यंत वाचा. आता काय म्हटलेलं वाचा. हा, पण तू कष्टी, पहिली नंबर तू काय आहेस? कष्टी. दुसरा नंबर दीन आहेस, म्हणजे दीन एकदम. हा, खाल्लाय तू, खाल्ल्या पातळीचा आहे. तिसरा, हा, गरीब आहेस तू, गरीब, धनवान नाही माझ्या नजरेमध्ये. तू काय आहेस? गरीब आहे. कुठल्या बाबतीत गरीब आहे? आत्मिक लेवल मध्ये भिकारी आहेस तू. आत्मिक लेवल मध्ये, प्रार्थनेमध्ये, पवित्रतेमध्ये, वचनामध्ये, भक्तीमध्ये, देवाच्या आराधनेमध्ये तू गरीब आहे, शून्य आहे देवा पुढं. हालेलुया. तू धनवान नव्हता, जेव्हा तुझ्याकडे कमी होतं, तू चांगली गाणी गायचा, तू चांगली प्रार्थना करायचा, देवाची भक्ती करायचा. पण आता तुझ्याकडे पैसा आहे, तुला गाणं नीट गायला येत नाही, गाणं आराधना करता नीट येत नाही. हालेलुया. पहिले पुन्हा एकदा पहिल्यापासून. हा, पहिलं कष्ट. हा, पण तू काय आहेस? तू काय आहेस? 17 वचनामध्ये काय म्हणलेलं आहे? हा, पुढे म्हणलेलं आहे तू म्हणलेलं आहे तू अभागा, म्हणजे हिंदीमध्ये काय म्हणलंय? अभागा, तुच्छ. हा, पुढं. हा, दरिद्री, कंगाल, म्हणजे गरीब म्हणजे काय? कंगाल आहेस. पुढं. हा, आंधळा. काय आहेस तू? तू काय आहे? श्रीमंत असून काय तो त्याला दिसत नाही. श्रीमंतीने त्याचे डोळे काय केले? आंधळे केले. बोला ना हालेलुया. हा, पुढे उघडा वागडा आहेस, म्हणजे तुझ्यावर धार्मिकतेचे वस्त्र, शुभ्र वस्त्र, धार्मिकतेचे वस्त्र कुठलंच नाही. धार्मिकतेचं जीवनच सोडून दिलंय तू. धार्मिकतेने जीवन जगणं, सात्विकतेने जीवन जगणं, सरळ मार्गाने चालणं, देवाला भिवून वागणं, व्यवस्थित जीवन जगणं, हे सगळं सोडून दिलंय. कोण सोडून देते? धनवान माणूस सोडून देतो. प्रार्थनेचं जीवन कोण सोडून देतं? धनवान. ज्याच्याकडे थोडस गरज आहे, रोजची गरज आहे, काहीतरी आरोग्याची गरज आहे, प्रार्थनेची गरज आहे, तो प्रार्थना सोडून देतो का? म्हणून एक मागणी करतो नीतिसूत्रामध्ये, देवा मला जास्त पण देऊ नकोस. काय देऊ नकोस? का बरं म्हणला तू जास्त देऊ नकोस? कदाच मी तुझा नाकार करेन. मी म्हणल काय बघा, वाचा बरं, नीतिसूत्र काढूया. 30वा अध्याय, नीतिसूत्र 30वा अध्याय, 7वं वचन. मी तुझ्याजवळ 2 वर मागतो. मी तुझ्याजवळ 2 वर मागतो. मी मरण्यापूर्वी ते मला दे. नाही म्हणू नकोस. व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख. माझ्यापासून व्यर्थ अभिमान, लबाडी माझ्यापासून दूर राख. पुढं दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नकोस. मला आवश्यक तेवढे अन्न खायला दे. हालेलुया म्हणा. तो म्हणतो मला गरिबी बी देऊ नकोस आणि श्रीमंती पण देऊ नकोस, मला लागल तेवढं परमेश्वरा खायला दे. हा, पुढे काय म्हटलेलं आहे? माझी अति तृप्ती
मृत्यू झाल्यामुळं मी कदाचित तुझा आवेर करीन, तुझा नाकार करीन, मी घमंडी करीन, लवाड्या करीन. म्हणा की प्रेज लॉर्ड. हा पुढे. आणि परमेश्वर कोण आहे म्हणेल. आता मला परमेश्वराची गरज नाही, आता मी सगळं काय करणार. बघा श्रीमंत माणूस काय म्हणतो, आता मला देवाची गरज नाही, आता देवाला करायचं नाही, मला करायचं आहे. देऊन करणार नाही, मला तिथं काम जाऊन करायचं आहे. अहो कोणतं म्हणा ना, अहो प्रार्थना करा देव करेल. देव काय देऊन करणार आहे का? मला जाऊन मीटिंग घ्यावं लागेल बाबा, आणि मला करावं लागेल पाळसाहेब. पाळका सुद्धा ज्ञान शिकवतात काय काय तुम्ही नाही, पण काय काय ठिकाणी मी असं बघितलंय, श्रीमंत लोक पाळकाला असं उत्तर देतात, पाळसाहेब का देऊन करणार आहे का देणार आहे का? हालेलुया. देऊन करणार नाही, मला करावं लागतं बाळासाहेब, मग तेवढंच भेटतं. हे धनवान लोकांचं उत्तर. मला तिथं जाऊन मीटिंग करावं लागेल. देव एखाद्याची बायको जर जास्त प्राप्ती नाही श्रीमंत माणसाची, आणि तो बायकोला असं उत्तर देतो, देव तुझा देईल, देऊन देणार नाही, तिथं मला काम करावं लागेल मग देव देईल, असं तो उत्तर देतो. मला करावं लागेल, देव देणार नाही, म्हणजे तो देवाचा आवेर करतो. म्हणा की प्रेज लॉर्ड. काय करतो तो? देवाचा आवेर करतो. हा पुढे. मी दरिद्र राहिल्यास कदाचित चोरी करीन. कदाचित काय करीन? चोरी करीन. गरीब राहिल्यास काय करीन? मी चोरी करीन. पुढे. आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करीन. गरीब राहिल्यावर काय देवा देतोय, प्रार्थना करतोय, पण गरीब माणूस कधी कधी नाही असं बोलतो, किती कमी आहे, पैसा नाही, नुसतं कष्ट करावं लागते, काम करावं लागते. कधी कधी देव लागेल तेवढं देतो. धन्यवाद द्या. जास्त दिल्यावर मग तुम्ही आयश आरामच्या मार्गात लागता. मग आयश आराम करायला लागला, असं करून आज नको प्रार्थना, उद्या करूया का? आराम. मला शरीराला आराम हराम आहे म्हणते ते, बरोबर आहे. आराम हराम आहे, हे बरोबर आहे. रिकाम राहणं सैतानाचं काय आहे? घर आहे. रिकाम काय? रिकाम डोसकं सैतानाचं घर. खाली दिमाग सैतान का घर. खाली दिमाग सैतान का. हे सत्य आहे. खाली म्हणजे काय? खाली राहणं म्हणजे काय? प्रार्थना नाही रिकामा, वचन नाही रिकामा, गाणे नाही रिकामा. हालेलुया. कळते का रिकामा म्हणजे काय? हालेलुया. चर्चला रिकामा, बायबल नाही हातात रिकामा, आराधनेला नाही रिकामा, हलवत नाही, हात हलवत नाही, रिकामा बसलाय नुसता. हालेलुया. कधी नाही का घरात आला, काम नाही, नुसतं रिकामा बसलाय. ते रिकाम नुसतं बसलाय, काहीच हात लावत नाही, काम करत नाही, वाढू लागत नाही, घरात हे करू. आपण म्हणतो रिकामाच दिसताय बाबा, नुसतं आराम करताय. प्रेज लॉर्ड. तसं काही लोक रिकामे दिसतं. मग रिकामा उभारणाऱ्याला तो माळी म्हणतो, माझ्या माळ्यात जाऊन काम करा, मी तुम्हाला मजुरी देईन. मला क्या आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. प्रकटीकरणाकडे परत येऊया. 3रा अध्याय 17 वचनामध्ये आपण होतो. वाचूया. मला काहीच होणे नाही. काय म्हणतो तो? मुझे किस वस्तू की घटी नहीं है. मला ही गर्व आहे. सगळं मला ही गर्व आहे. मला काहीच कमी नाही. मला काहीच कमी नाही. काय गर्व आहे, गर्व. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. हा पुढे. म्हणून मी तुला मस्तक देतो की. आता हे म्हणतोय की प्रभू काय म्हणतोय, मला तुला सल्ला देतो श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे. सोनं विकत घे माझ्यापासून. काय विकत घे? सोने. किंमत देऊन सोनं घे. सोनं म्हणजे माझं वचन. पुन्हा एकदा वाचायला सुरुवात कर. पुन्हा वचन घे. आम्ही चर्च. पुन्हा वचन वाचायला सुरुवात कर. पुन्हा माझा समय किती आहे? देवाचं वचनाला समय दे. देवाचं वचन वाचायला वेळ दे. मला काय आमेन. हालेलुया. हालेलुया. पुढे. तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे. हालेलुया. बोला हालेलुया. म्हणजे वस्त्र विकत घे म्हणजे काय? पुन्हा त्या उधळ्या पुत्रासारखं भटकला असशील. त्या उधळ्या पुत्र भटकण्याचं कारण काय होतं? हॅलो लक्ष द्या. उधळ्या पुत्राचं भटकण्याचं कारण काय होतं? बाबाला म्हणाला, बाबा, पप्पा, डॅड, बोल माझ्या मुला, माय सन,
टेल मी. हालेलुया. माझी संपत्ती, माझा वाटा, माझा पैसा, माझी जमीन मला द्या. बाप म्हणला ओके ओके माझ्या मुला, तुला तुझी संपत्ती पाहिजे का? मग ठीक आहे, 100 करोड मध्ये 50 करोड तुझ्या आहेत का? नाही 50 करोड. 10 गाड्यातल्या 5 गाड्या तुझ्या, 100 एकर मध्ये 50 एकर तुझी जागा, बैल तुझे एवढे, हे तेवढे. मग त्यांनी सगळी संपत्ती आपली घेतली उदया पुत्राने. आणि काय झालं, त्यांनी सगळी संपत्ती घेतली आणि जमीन जायदाद सगळी विकली. तो पैसे घेऊन दुसऱ्या देशामध्ये गेला, बापाला सोडून. कुणाला सोडून? बापाला सोडला. का सोडलं त्यांनी? का सोडलं बापाने त्यांनी? हॅलो, लक्षात उत्तर द्या मला. का सोडलं बापाला? आता पैसा आला, आता सगळ्यात मोठा माणूस झाला, आता माझ्याकडे सगळा अधिकार आला, आता मला बापाची गरज. हेच खमंडीपणा, हेच पाप झालं त्याच्याकडून. काही चर्च मध्ये थोडस उडायला लागतात ना, आता मला पास्टरची गरज नाही. बघा, हे पण घमंड आहे. हालेलुया. आता मला काहीच गरज नाही, आता मला सगळं भेटलंय. हा उघड्या पुत्र पण आता मला सगळं आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, बंगला आहे, सगळं आहे. सगळा पैसा घेऊन त्या पैशामुळे त्यांनी आपल्या बापाला सोडलं. श्रीमंतीनं त्याला आपल्या बापापासून त्याला दूर नेलं. गेला पैसे घेऊन. काही दिवस पार्ट्या, एन्जॉय, पार्ट्या, प्रार्थना नाही. पित्याचं होता तर पित्याचं वारणी होती, चला प्रार्थनेला बसायचं आहे. चला बाबा, बापाने प्रार्थनेला बसायला लावली. प्रार्थनेला चला, बायबल वाचा. आता तिकडे त्याला कोण म्हणतोय बायबल वाचा? कोण तिकडे रिकाम्या टेकडात झोपलाय, किती गर्लफ्रेंड करतोय, किती लफडे करतोय, किती विचार करतोय. बाप बघायला आहे का तिथं? विचारायला कोण आहे का? तर पहिलं बाप विचारला होता, ए उठ रे, चर्चला जायचं आहे, ए उठ रे, बायबल वाचलं का? ए काय करतो नुसतं मोबाईल मध्ये काय बसलाय? चर्च मधला बाप विचारायला येतं. चर्चला काय येत नाही, वेळेवर काय येत नाही, उशीर का होतो चर्चला? वेळेवर आला पाहिजे, चर्चला बुडवलं नाही पाहिजे, असं नाही झालं पाहिजे, हा बाप विचारतो. पण नंतर बापाला सोडलेलं कोण विचारायला? बापाला. बाप विचारायला नाही. कोणी कसंही वागायचं का? पैसा, घमिंडीपणा. हालेलुया. बोला ना हालेलुया. है ना, उघड्या पुत्र तिकडे तो उडतोय, काय पैसा उडवतोय. आणि एक दिवशी सगळा पैसा उडवत होता, सगळा पैसा गेला, सगळी संपत्ती गेली. आणि मग हळू त्या एरियामध्ये दुष्काळ पडला. आणि दुष्काळ पडल्यानंतर काय झालं माहितीये? डुकराच्या शेंगा खाऊ लागला. काय खाऊ लागला? श्रीमंती कायम त्याला साथ दिली नाही, पैसा त्याच्याबरोबर कायम राहिला नाही. पैसा, श्रीमंती त्याला सोडून गेली, भिकारी झाला, कपडे सुद्धा त्याचे फाटले तुटलेले होते. आणि अशा परिस्थितीत परत पित्याकडे तो आला. मला पित्याकडे आला. पित्याला म्हणाला, बाबा तुमच्या विरुद्ध सर्व काय केले? मी पाप केले. आणि पित्याने त्याला मिठी मारली आणि त्याला नवीन कपडे दिले. काय दिले? मग या ठिकाणी काय सांगतोय प्रभू? की तुझी लज्जास्पद झाकण्यासाठी नवीन कपडे घे. म्हणजे पुन्हा देवाजवळ घे, पुन्हा प्रार्थनेचं जीवन सुरू कर, पश्चाताप सुरू कर आणि वचन वाचायला सुरू कर. धार्मिकतेचे वस्त्र परमेश्वर तुला घालेल. बोला हालेलुया. धार्मिकतेचे वस्त्र तुला घालेल परमेश्वर. आणि मग पुढे काय म्हणाला? डोळ्यात. आणि तुला दृष्टी यावी म्हणून, तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालल्यास अंजन विकत घे. अंजन म्हणा, अंजन मला सगळं अंजन. अंजन हे असे एक डोळ्यात लावण्यासाठी नाही का, त्याला काजळी म्हणतात. काय म्हणतात? अंजन हे अशासाठी वापरलं जातं की डोळ्याला ते चांगलं व्यवस्थित ठेवतं. आणि अंजन हे यासाठी वापरलं जातं, तो म्हणतात की डोळेला व्यवस्थित दिसावं, व्यवस्थित डोळे असावेत, डोळे व्यवस्थित चांगले असावेत, म्हणून हे अंजनाचा उपयोग केला जात होता. प्रेज लॉर्ड. म्हणून या ठिकाणी तुझं आंधळं पण निघून जावं, तुझ्या डोळ्यावरती घाण निघून जावी, तुझे डोळे व्यवस्थित व्हावे, त्यासाठी तू अंजन विकत घे म्हणाला परमेश्वर. काय घे? आणि म्हणजे तुझे डोळे उघडतील. म्हणजे संपत्तीनं, श्रीमंतीनं लोकांचे डोळे काय करतात? आंधळे करतात. त्यांना वचन समजत नाही, त्यांना वचन दिसत नाही, वचनाप्रमाणे मार्ग दिसत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. एवढ्या गोष्टी सल्ला दिला. पुढे पण अजून काही गोष्टी आहेत, आपण पुढच्या रविवारी पाहूया. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. लक्षात घ्या, पहिले
पहिला क्रमांक कुणाचा आहे नरकात जाण्याचा? श्रीमंत माणूस. कोण कोण लोक आहेत, कोणते कोणते असे लोक आहेत की ती नरकात जाणार आहे? पहिला क्रमांक आहे. पहिला सगळ्यात पहिल्या फर्स्ट क्रमांकाला जाणारे लोक कोणते आहेत नरकात जायला? श्रीमंत. आज जगात भरपूर श्रीमंत आहेत, भरपूर श्रीमंत आहेत लोक, भरपूर इतके श्रीमंत आहेत. त्या श्रीमंतीनं ते सगळीकडे हवेत आहेत. त्यांना काही गुण नाही, त्यांना कसल्या गोष्टीची गुण नाही. इमान आहे त्यांच्याकडे, गाड्या आहेत, घोड्या आहेत, नोकर आहेत, सगळे आहेत, पण त्यांच्याकडे देव नाहीये. त्यांच्याकडे कोण नाहीये? त्यांना देव नाही. त्यांच्या ते देवाबरोबर नाहीत. असे धनवान आहेत पण त्यांना देव नाही. त्यांच्याबरोबर त्यांना देवासाठी वेळ नाहीये, काय नाही त्यांना, म्हणून ते नरकात जाणार आहे. आणि मंडळीमध्ये पण असेच प्रकारचे लोक आहेत की ते कोमट झाले आहेत. काय आहेत? कोमट होण्याचं कारण काय? ते म्हणतात आता मी श्रीमंत झालोय, आता मी धन मिळवलेलं आहे, भरपूर धन मिळवलंय, मी नोकरी मिळवली, मी हे मिळवलंय, ते मिळवलंय, आता मला काहीच होणे नाही, मला सगळं काय आहे. आता मला जास्त भक्ती करायची गरज, उपास प्रार्थनेला जायची गरज नाही. काय उपास करू आता मी? कशासाठी उपास करू मी? हालेलुया. म्हणजे ती सेवा करत नाही. मी सगळं धन मिळवले, मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले, मी मला काही होणे नाही. मग हे काय करायला पाहिजे? मी सेवा करायला पाहिजे. मला तर काय होणे नाही ना, आता मला सगळं काय. बघा फरक काय? ऊन असताना सेवा करायची, ऊन असताना काय करायचे, पण आता सगळं तृप्त आहे आणि सेवा नाही करत. मग काय चुकतंय का नाही सांगा? चुकतंय का नाही? पैसा नसताना सेवा करायसाठी पहिला पाऊल पुढे, मंदिराला पहिलं. आता पैसा सगळं आहे पण तरी सेवा करायला पुढे नाही. हीच मोठी देवामध्ये चूक आहे, कोमटपणा आहे. किजन म्हणतात यस यस म्हणताय, म्हणजे तुम्ही ध्यानात राहावा, तुम्ही त्या गोष्टीत ध्यान राहावा की भरपूर पैसा आला तरी आता मला सगळं देवान दिले, आता मला देवाकडे मागायला जायचं नाही, मला उपासनेला जायचंय, मला प्रार्थनेला जायचंय, पण आता मला सेवा करायला जायचंय, आता मला मदत करायची देवाच्या राज्यामध्ये जाऊन, आता मला देवाचं गौरव करायचं जाऊन, पैशाने जाऊन सेवा करायची आहे. मला काय गरज आहे ती मला देऊन देवाचं गौरव करायचं आहे, गरिबांची सेवा करायची आहे. प्रेज लॉर्ड. गरिबांची नाही तिथं मास्टर काय पाहिजे मला, आपण सेवा करूया, ही सेवा राबवूया, मला ती सेवा राबवायची आहे. मास्टर मला देवाने सगळं दिलंय, मला मी श्रीमंत केलंय, मी धन मिळवलंय, आता मास्टर आता मला काय होणं नाही, आता सांगा काय करायचं आहे, मी सेवा करायला तयार आहे. काही लोक कोमट आहेत, काय आहे ते म्हणतात मी सगळं मिळवलंय, आता मला गरज नाही. हालेलुया. चला उठून उभा राहा, समर्पण करा परमेश्वराला. हालेलुया हालेलुया. चला 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 हालेलुया. शबाला खांदाराबानी खाठाराबानी. सगळ्यांनी उठून उभा राहा, आपल्या प्रार्थनेमध्ये देवाला जीवन द्या. जरूरत
समाधानी होणं हेच वचनाकडे जाऊ देत नाही. हे सगळं मिळवले आता मला काही नाही, पण मी वचन प्रार्थना करू का वचन कशाला वाचू. पण तरी पण म्हणा प्रभू मला तुझी गरज आहे, म्हणा प्रभू मला तुझी गरज आहे, तुझी मला गरज आहे परमेश्वरा. देवा आज सुद्धा माझ्या जीवनामध्ये माझ्या परिवारामध्ये तुझी मला गरज आहे. ओ मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है, मेरे जीवन में प्रभु मेरे जीवन में तेरी यीशु जरूरत है. आपले हात उचलून समर्पण करा. मला तुम्हाला सांगायचं आहे, गरजेपुरतं देवाला मिळाले नाही. तुम्ही गरज संपली तर मी देवाला सोडणार नाही. माझी गरज जरी पूर्ण झाली मी देवाबरोबर राहीन, मी देवासाठी वेळ घालवीन. आज अनेक लोक माझ्या लाईफ मध्ये बघितले, अनेक लोक मी पाहिले की ते गरजेपुरतं देवाकडे आलेले आहेत. त्यांची गरज आहे तोपर्यंत देवाकडे आले आणि त्यांची गरज पूर्ण झाली त्यांनी देवाला सोडून दिलं, मंदिराला सोडून दिलं. आज अनेक लोक असे येशूकडे येतात, त्यांची गरज असते आरोग्याची, त्यांची गरज असते त्यांची समस्या सुटण्याची, त्यांची गरज असते त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याची. आणि जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, समस्या दूर होतात, मग ते मंदिराला यायचं बंद होतात, देवाची प्रार्थना करायला बंद करतात का? कारण ते गरजेपुरते येतात. पण तुम्ही तसं नाही म्हणा, प्रभू माझी गरज पूर्ण जरी झाली तरी मला तुला धरून राहायचं आहे. हालेलुया. मला प्रभू मला कोमट होऊ देऊ नकोस, मला समजा मला कोमट होऊ देऊ नकोस, मला थंड पण होऊ देऊ नकोस. मला आत्म्यामध्ये, मला मोठ्या माझ्या माझ्या आत्म्यामध्ये, मला पवित्र आत्म्यामध्ये विजू देऊ नकोस देवा. मला थंड होऊ देऊ नकोस मला परमेश्वरा. मला पेट फुगलेला कर आत्म्यामध्ये, मला आत्म्यामध्ये पेटव परमेश्वरा. उत्साहित कर परमेश्वरा. मला प्रार्थनेमध्ये उत्साहित कर. हात उचलून प्रार्थना करा. चला प्रार्थना करा परमेश्वरा. मला परमेश्वरा परमेश्वराकडे प्रार्थना करू द्या. मला आत्म्यामध्ये उत्साहित कर, पवित्र आत्म्यामध्ये मला पेटवलेलं कर, गरम कर परमेश्वरा. मला थंड होऊ देऊ नकोस, मला कोमट होऊ देऊ नकोस. मला परमेश्वर मला कोमट होऊ देऊ नकोस. मला वाढव परमेश्वरा, मला वाढव दे बाप्पा. प्रार्थनेत वाढव, आराधनेत वाढव, वचनात वाढव, तुझ्या भक्तीमध्ये वाढव, तुझ्या सेवेमध्ये वाढव परमेश्वरा. हालेलुया हालेलुया हालेलुया. तर टाळ्यामध्ये प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया हालेलुया. प्रभू प्रत्येकाला ब्लेस कर, प्रत्येकाला ब्लेस कर. आत्म्यामध्ये पेटव प्रत्येकाला परमेश्वरा. आत्म्यामध्ये उत्साहित कर परमेश्वरा. सेवेमध्ये उत्साहित कर परमेश्वरा. तुझ्या राज्यामध्ये उत्साहित कर. थंडपणा काढून टाक, कोमटपणा नको परमेश्वरा. थंडपणा ती नको बाबा. तुझ्यामध्ये आत्म्याला पेटलेले कर. आत्म्यामध्ये परमेश्वरा तुझं गौरव होऊ दे परमेश्वरा. उत्साहित कर परमेश्वरा, उत्साहित कर परमेश्वरा. तुझं गौरव होऊ दे परमेश्वरा. श्रीमंत जरी झाले, धन जरी भरपूर मिळवलं, पण त्याचा उत्साह कमी नाही झाला पाहिजे, प्रार्थना कमी नाही झाली पाहिजे, पवित्र वचनात कमी नाही झाले पाहिजे. तुझं गौरव होऊ दे परमेश्वरा. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू.